आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व बोला, ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. ओहो, काहीच कळत नाहीये. काय करू, विकीला कसं सोडवू? बाबा, मी उद्ध्वस्त झाले, मी बर्बाद झाले, माझं पूर्ण आयुष्य बर्बाद झालं, मला कुठेच थारा नाही. अरे काय नको ती बडबड करतेयस? अरे, माझ्या समोर माझ्या नवऱ्याला पोलीस घेऊन गेले आणि तुम्ही म्हणताय की मी बडबड करतेय? तुझ्या असं ऊर बडवण्याने ओरडण्याने विकीला पोलीस परत घेऊन येणार आहेत का? मग तुम्ही त्यांना चौकीत जाऊन सोडवून का नाही आणत? इथे रूम मध्ये येरझारा का घालत आहात? आता तुझ्यासारखा आतताईपणा करून काही होणार नाही. जरा विचार करू दे मला. हे सर्व तुमच्यामुळे झालंय. मी त्यांना नेहमी सांगत होते की कोणतंही असं चुकीचं काम करू नका ज्याच्यामुळे पुढे आपलं आयुष्य खराब होईल. हा सगळा ग्रहांचा फेरा आहे, बाकी काही नाही. सगळं काही ठीक होईल. आम्ही पोलीस इन्स्पेक्टरला बोलवलंय, बोलतो त्याच्याशी आणि सुटकेचा जुगाड करतो. हे सगळं माझ्या बाबतीतच का झालं? तुला काय वाटतं की आम्ही काय कमी काळजीत आहोत? अगं, आमच्या दरवाजातून आमच्या समोर त्याला अटक करून घेऊन गेली. त्यामुळे ठाकूर शंकर सिंगच्या इब्रतीला कलंक नाही लागला. ठाकूर शंकर सिंग आपल्या इब्रतीला कलंक नाही लागू देणार. हे सर्व त्या नागिण भारतीमुळे झालंय. तीच आपल्या सगळ्या कुटुंबाला डसलीये. याचं उत्तर तर आम्ही देऊच. गप्प नाही बसणार आम्ही. त्या नागिणीचा फणा कसा ठेचायचा ते चांगलंच ठाऊक आहे आम्हाला. बाबा, तुम्ही ठरवलं असतं तर पोलिसांना इथेच थांबवलं असतं. ते यांना इथून घेऊन गेले नसते. अरेस्ट वॉरंट घेऊन आले होते. फक्त अटकच तर केली आहे, शिक्षा तर नाही ना दिली आहे. अगं, याच्या आधी आम्ही जामिनावर सोडून आणलं होतं, तसंच यावेळी सुद्धा घेऊन येऊ त्याला. तू जरा संयम तर ठेव. यावेळी माहित नाही का, पण मला मनातून खूप भीती वाटतेय. जर त्यांना शिक्षा झाली तर माझं कसं होणार? नाही होणार त्याला शिक्षा. हिम्मत सोडू नकोस. ते हिंदीतली म्हण ऐकलीस ना, 100 सुनार की आणि 1 लोहार की. त्या मास्तुरड्याच्या पोरीवर मी असा वार करणार आहे की चारी मुंड्या चित्त होऊन जाईल. यावेळी तर आम्ही मोठाच धडा शिकवणार आहे. मला फक्त एवढंच कळतंय की काहीही करून त्याला इथे माझ्या समोर आणून उभं करा, बस. म्हटलं ना संयम ठेव. आणि तू बडबड करत राहिल्याने मी काही जादूची कांडी नाहीये की सगळं काही ठीक करून टाकेन. हे आमचं काम आहे, ते आम्हीच करू. जा, रडू नकोस, आपल्या रूम मध्ये जाऊन आराम कर. बाबा, तुम्हाला माहित नाही की मी काय परिस्थितीतून जातीये. अगं, तो फक्त तुझा नवरा नाहीये, तो आमचा मोठा मुलगा सुद्धा आहे. तो आमची इब्रत आहे, तो आमचा जाज्वल्य अभिमान आहे, तो आमचा मानाचा फेटा आहे. तुझ्याहून जास्त काळजी आहे आम्हाला. जर माझ्या नवऱ्याला काही झालं ना, तर मी त्या सरपंच भारतीला कच्ची खाऊन टाकेन.
तयार झालं आपल्या गावातल्या शाळेचं मॉडेल. कसं आहे चिंटू? ताई, जर अशी शाळा असेल ना तर मी इथेच राहीन, घरी जाणारच नाही. हा गुरुजी छडीचा चोप देऊन हाकलून देतील तिथून. गुरुजी का मारतील काकू? गुरुजी त्या मुलांना मारतात जे अभ्यास करत नाहीत. आणि चिंटू तर खूप अभ्यास करणार, हो ना? काय गाई? बरोबर बोललीस तू. चिंटू, तू जर व्यवस्थित अभ्यास करशील तर तुला गुरुजी छडी का मारतील? हो मोठी आई. बाबा, निघून जा इथून. मला तुझं तोंडही पाहायची गरज नाही वाटत. असं नका बोलू बाबा. स्वतःच्या मुलीचा एवढा तिरस्कार. माझी कोणीही मुलगी नाही आहे, ती कधीच मेली आहे. मी या घरात एकटाच राहतो. नाही बाबा, असं बोलू नका. हीच गोष्ट एकदा माझ्याकडे बघून बोला बाबा. बाबा, मी असं काय केलंय? असं कोणतं पाप केलंय म्हणून तुम्ही? भारती, तू हे स्वतःलाच विचारू शकतेस. या विषयावरती मला वाद घालायचा नाहीये तुझ्याशी. ठीक आहे बाबा, तुम्हाला वाटतंय ना मी इथून निघून जावं. मी निघून जाईन. फक्त एकदाच माझ्या डोक्यावर तुमचा हात ठेवा, मग मी निघून जाईन. भारती, तू ऐकलं नाहीस का मी काय बोललो ते? मी कुणालाही ओळखत नाही आणि ह्या मुलीला मी माझ्या हाताने आशीर्वाद अजिबात देणार नाही. तू जे काही केलंस कदाचित तुला त्याबद्दल लाज वाटत नसेलही, पण माझ्यासाठी, माझ्या समाजासाठी हे लज्जास्पदच आहे. आणि त्यामुळे मी कोणाच्या नजरेला नजर देऊन बोलू शकत नाही. हे काय बोलणं झालं बाबा? चूक मी केली आणि तुम्हाला लाज वाटते? तुमचं कोणतंच कर्तव्य नाही की? चूप भारती, एकदम गप्पा बस. तू कर्तव्याच्या गोष्टी करतेस. तू जिथे नातं जोडलंयस ना तिथे जाऊन आपल्या कर्तव्याचं पालन कर आणि त्यातच तुझं भलं आहे. नाही बाबा, तुमच्या आशीर्वादाशिवाय माझे सर्व नाते संबंध अपूर्ण आहेत. तुमच्या आशीर्वादाशिवाय मी आनंदी नाही राहू शकत. मला कधीच सुख मिळणार नाही. बघा ना बाबा, सर्व काही असून सुद्धा आम्ही बेघर आहोत. यासाठी तू स्वतः जबाबदार आहेस. माहितीये बाबा, पण तुम्ही तर मोठे आहात ना. आमच्या चुकीची इतकी मोठी शिक्षा देऊ नका. तुम्हीच बोलला होता, तुम्हीच शिकवलं होतं की मोठी माणसं क्षमा करतात. तू मी दिलेल्या ज्ञानाची चेष्टा केलीस भारती. माझ्या संस्कारांचा अपमान केलायस, माझ्या शिकवणुकीचा अपमान केलायस. तू जा भारती आणि पुन्हा कधीच या घरात पाऊल टाकू नकोस तू. बाबा, तुम्हाला आठवतंय आई एकदा बोलली होती की माहेरातून मुलीची पाठवणी होते आणि सासरमधून अंत्ययात्रा निघते. बाबा, तुम्ही तर सगळंच उलट केलं. मला माहेरातच मृत घोषित करून टाकलं बाबा. माहेरातूनच अंत्ययात्रा काढलीत. माझी सर्व स्वप्न उद्ध्वस्त झाली बाबा. सर्व अपेक्षांवर पाणी पडलं. कुठे मी स्वतःच्या कपाळी कुंकू लावून सौभाग्यवती बनायला चालले होते, पण तुमच्या आणि घरच्यांच्या दृष्टीने अभागी बनले. अभागी बनून राहिले. बाबा, बाबा, दरवाजा उघडा बाबा. बाबा, दरवाजा उघडा. ज्यांनी कधीच माझ्या डोळ्यात अश्रू येऊ दिले नाही, आज त्यांनीच मला एकटं सोडून दरवाजा बंद केला. दरवाजा उघडा बाबा.
आज तुमची मुलगी नाही, या गावची सरपंच तुम्हाला भेटायला आली आहे. दरवाजा उघडा मास्तर दीनानाथजी. मला तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचंय. हे बघ, मला विवश करू नकोस तू. जा इथून तू. तुम्ही बाहेर येऊन माझं बोलणं तरी ऐकून घ्या. बाहेर या, मला तुम्हाला काही महत्वाचं सांगायचंय. तू जा इथून भारती. मला विवश करू नकोस. तुम्ही बाहेर येऊन माझं बोलणं तरी ऐकून घ्या. आता आपल्यात बोलण्यासारखं काहीही उरलेलं नाहीये. तू फक्त इथून निघून जा बस. मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायला आले होते. माझ्या आईच्या मारेकऱ्यांना पुन्हा अटक झालीये. यावेळी त्यांच्या विरोधात सगळे साक्ष देतील. सर्व पुरावे पण दिले जातील. त्यांना शिक्षा नक्की मिळणार. ज्याने गुन्हा केला त्याला शिक्षा नक्कीच मिळेल. पण तू मला कोणत्या गोष्टीची शिक्षा देतेस? ह्या सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या देवाला विचारायला हव्यात. तुमच्या देवाला विचारा, ते तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतील. भारती, जर देवाच्या मनात असतं ना तर माझ्यापासून माझी मालती कधीच दूर गेली नसती. आता त्या मारेकऱ्याला शिक्षा मिळो न मिळो मला काहीच फरक पडत नाहीये. मी जे गमावलंय ना त्याची भरपाई कशानेही होऊ शकत नाही. तुम्हाला माहितीये बाबा, आईशिवाय जगण्याची मला सवय लागली होती. माहितीये का? कारण तुम्ही सतत सावलीसारखे माझ्या सोबत होतात. तुम्ही एक वेळ तुमच्या मुलीला गमावू शकता, पण मी माझ्या वडिलांना नाही गमावू शकत. हे बघ भारती, मला तुझ्यासोबत वाद घालायचा नाहीये. तू निघून जा इथून. भारती, मला त्रास द्यायचा प्रयत्न करू नकोस तू. आपण दोघंही एकमेकांसाठी मेलोय आपण एकमेकांना. का बाबा, का मेलो आहोत? फक्त यासाठीच ना की मी तुमच्या आदर्शांचं उल्लंघन केलं. जगाने तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही मान्य केलं. तुम्ही कधी सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला की हे सर्व कोणत्या परिस्थितीत झालं? भारती, मला तुझ्यासोबत वाद घालायचा नाहीये. तू निघून जा इथून. बस निघून जा इथून. ठीक आहे बाबा, मी निघून जाईन. तुम्ही बोलाल तर या जगातून पण निघून जाईन मी बाबा. जर तुमच्यासाठी मी मेले असेल तर मेलेल्यांचा अंत्यसंस्कार सुद्धा करावे लागतात. त्याच्या चितेला अग्नी सुद्धा द्यावा लागतो. माझे अंत्यसंस्कार करून टाका. माझ्या चितेला अग्नी देऊन टाका. मुक्ती मिळेल तुम्हाला. मी निघून जाईन बाबा. निघून जाईन. Good afternoon. Oh my God! Look who is here. Oof! How are you? Sit. I'm very fine. How are you? Thank you. कुठे आहेस तू आजकाल? तुझे तर दर्शनच दुर्लभ झाले. अरे भारती काय भेटली, तू आम्हाला विसरूनच गेलायस? नाही असं काहीच नाहीये. आणि आमच्यासोबत जे काही झालं ते तुला माहीतच आहे अनिता.
अगं ही तर तुझीच कृपा आहे की पंचायत घर मिळालं, नाहीतर असंच भटकत राहावं लागलं असतं. अरे यात आता माझी काय कृपा हा? अरे हा तर सरपंचाचा हक्क आहे की पंचायत निवासचा तो पाहिजे तसा वापर करेल आणि यावर कधीही कुणी हरकत घेऊ शकतच नाही. हो, पण आमचं आयुष्य तेव्हा सुरू होईल जेव्हा आमचं हक्काचं घर असेल. डोंट वरी, नक्की होईल. माय बेस्ट विशेस आर ऑलवेज विथ यू. थँक्यू. विजय, भारतीने तुला विकीबद्दल सांगितलं का? हो, सांगितलं मला. भारती असं म्हणत होती की तिने यावेळी खूप पुरावे आणि साक्षीदार गोळा केले जे ती तिच्या वकिलांना देणार आहे आणि विकीला शिक्षा नक्की मिळेल याची तिला पूर्ण खात्री आहे. मला सुद्धा हीच अपेक्षा आहे. आय डोंट नो विजय की मी हे विचारायला हवं की नको, पण मला जाणून घ्यायचंय की या केसमध्ये जर तुझ्या साक्षीची गरज पडली तर मग तू साक्ष देशील? नक्कीच देईन. जर माझ्या भावाने गुन्हा केला आहे तर त्याला शिक्षा नक्कीच मिळेल आणि त्याला कोणीच वाचवू शकत नाही. आणि तुझी फॅमिली? अनिता, त्यांच्यासाठी तर मी आधीच मेलोय. याहून जास्त अजून काय होईल? मी तुझ्या सिच्युएशन समजू शकते विजय. भारतीला तुझ्याबद्दल प्राऊड फील व्हायला हवं. प्राऊड बिऊड तर मला माहित नाही, पण आमचं नातं खूपच नाजूक आहे. नाती नाजूकच असतात विजय, म्हणूनच तर त्यांना खूप जपावं लागतं ना आपल्याला. ओह, एक्सक्यूज मी. हॅलो, येस सर. हां, ओके सर, मी दोन मिनिटात कॉल बॅक करून तुम्हाला सगळे डिटेल्स देते. ओके सर, जय हिंद. अनिता, मी निघू? वी विल मीट सम अदर टाइम. ओके, चलो, बाय. बाय, Bye. टेक You केअर. too. या, बाय. वहिनी, या आतमध्ये या. अहो, या ना. वा विजय भाऊजी, वा. माझा संसार मोडून स्वतःचं घर सजवत आहात. कोणत्या नात्याने वहिनी म्हणत आहात? स्वतःच्याच भावाला मृत्यूच्या दाढेत लोटून आता कोणतं नातं निभावत आहात? वहिनी, तुम्हाला जे काही बोलायचं ते आत येऊन बोला. का भीती वाटतेय की लोक ऐकतील तर काय म्हणतील? तेव्हा भीती नाही वाटली जेव्हा तुमच्या त्या चेटकिणीला साक्ष द्यायला कोर्टात पाठवलं होतं? वहिनी, मला तुमचा राग कळतोय, पण तुम्ही जरा त्यांच्या बाजूने सुद्धा विचार करा ना. ज्यांच्या पत्नीला, ज्यांच्या आईला विकी दादाने मारलं. तुमच्या त्या चेटकिणीने तुमच्या डोक्यात काय भरवलं आणि तुम्ही मान्य केलं की तुमचा भाऊ खुनी आहे? तुम्हाला रक्ताच्या नात्याची काहीच जाणीव नाहीये, म्हणूनच अशा गोष्टी करताय. वहिनी, हे मी नाही बोलत आहे, सारं गाव बोलतोय की त्यांनीच मालती ताईंचा खून केला आहे. त्यांच्या विरुद्ध खूप पुरावे मिळाले आहेत आणि जर ते निर्दोष असतील तर त्यांची सुटका होईल. मग कशाची काळजी आहे? तुम्हाला आपल्या मोठ्या भावाबद्दल असं बोलताना काहीच लाज वाटत नाही विजय भाऊजी? मी कुणाचं काय बिघडवलं होतं की ज्यामुळे मला आता अभागी आयुष्य जगावं लागेल? तुम्ही का अभागी म्हणून आयुष्य काढाल? लोक तर मला मारेकऱ्याची बायको म्हणतील ना, आणि मला ही ओळख तुम्ही आणि तुमच्या त्या भारतीमुळे मिळाली आहे. वहिनी, तुमच्या म्हणण्यानुसार पापाचा भागीदार तर मीही झालो ना, कारण विकी माझा मोठा भाऊ आहे ना. तुम्हाला काही फरक पडणार नाही भाऊजी, कारण तुम्ही ते घर सोडून आला आहात. घर सोडल्याने रक्ताची नाती पण नष्ट होतात का? आता या गावात माझं कुठेही येणं जाणं अवघड होऊन जाईल, आणि आता मला नाही वाटत की माझा नवरा कधी माझ्या बरोबरही असेल. असं काहीच नाही वहिनी. मोठ्यातल्या मोठ्या गुन्हेगाराची सुद्धा काही दिवसांच्या कैदेनंतर सुटका होते. दादांची सुद्धा सुटका होईल. विजय भाऊजी, तुम्ही मनात आणलं असतं तर भारतीला समजावू शकत होता, तिला थांबवू शकत होता. आणि जर माझ्याबद्दल एकदा तरी विचार केला असता, एकदा तरी, तर माझा संसार असा उद्ध्वस्त होण्यापासून वाचला असता. वहिनी, एक गोष्ट मान्य करा, विकी दादा असंही कधी सुधारणार नव्हते. या शिक्षेने त्यांना एकदा सुधारण्याची संधी दिली आहे. विजय भाऊजी, या निरर्थक गोष्टी सांगून माझं मन वळवण्याचा प्रयत्न करू नका. आज मी तुम्हाला फक्त एवढंच सांगायला आले की ज्या प्रकारे माझं आयुष्य खराब झालंय, माझा संसार उद्ध्वस्त झालाय, त्याच प्रकारे तुम्ही दोघंही आयुष्यभर तडफडत राहाल.
माझा शाप आहे की तुम्ही दोघं नवरा बायको कधी सुखाने नांदणार नाही. तुम्हा दोघांचं नातं कधीच यशस्वी होणार नाही. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व